गावातली जात गणना ग्रामविकास खात्याने केली, शहरातली जात गणना नगरविकास खात्याने केली आणि तो सगळा रिपोर्ट आला. जेटली साहेब म्हणाले त्यावेळेला की ओबीसीची हालत फार खराब आहे, त्यांना त्यांच्यासाठी फंड दिले पाहिजे, मदत केली पाहिजे, त्यांच्या महिलांना मदत केली पाहिजे, मुलाबाळांना मदत केली पाहिजे. फार गरीब आहेत, फार अडचणीत आहेत, मागासवर्गीय आहेत, गावागावामध्ये त्यांना खाली पाहावं लागते. पण त्यांनी आकडा जाहीर केला नाही की आम्ही किती आहोत. आणि म्हणून आज आमची मागणी आहे की आमची जात गणना करा, आम्ही किती आहोत ते मोजा आणि मग सांगा की किती. तुम्हाला प्रत्येक वेळेला आम्हाला काही पाहिजे असलं की कोर्टात जातात, कोर्ट आम्हाला विचारतो तुम्ही किती आहात. आम्ही विचारतो अरे 31 साली जी काही जनगणना झाली, जातगणना ब्रिटिशांनी केली, त्यावेळेला या देशामध्ये आम्ही 54% होतो. आता सुद्धा आम्ही 54% असू, नाही 55% असू. पण तुम्ही आम्हाला एकदम 20%, 10%, 25% कसं काय म्हणता. बिहारने जातगणना केली, 63% ओबीसी निघाले. 63% करा जातगणना, आमचा अधिकार, आमचा हक्क, आम्हाला दुसरं काही नाही. आमच्या मुलाबाळांचा, आमची पण लेकरं गरीब आहे. अरे शिकून द्या ना त्यांना. आज शाळेमध्ये मोठ्या समाजातली मुलं त्या मुलींबरोबर, मुलं मुली जे आहेत एकमेकाशी बोलत नाही, एकमेकांवर टीका करतात, त्यांना हरतूड करतात. काल मी तुमच्या टीव्हीवाल्यांनी दाखवलं, लहान लहान मुली त्या अंतरवाली तलाठीच्या किंवा त्या सांगत होत्या की काय हाल चालले. अरे काय असं करता तुम्ही. शाळांमध्ये सुद्धा तुम्ही हे सगळा जातीवाद घेऊन चाललेला, तो आम्ही नाही नेला. हे म्हणतात आम्ही जातीवाद नेला, जातीवाद त्यांनी नेला. हे बसलेत ना तिकडे, तो आधीचे मूर्ख तो माकड त्यात मध्य केलं, मजा पडली त्यांना ह्या सगळ्या लोकांची. आणि त्यांनी पाहिलं रे वा, माझ्यासाठी 2 लाख येतात, 5 लाख येतात, 10 लाख येतात. डोकं सगळं माहित नाही. काल हाके साहेबांनी सांगितलं, हाकेंनी त्याला काही कळतच नाही. खरा तो बीडला आला, बीडला म्हणतो अरे ही तर ओपनची जागा आहे लोकसभेची, मग या पंचायत ताई या ओपनवर कशा काय उभ्या राहिल्या. ते नाशिकला आले, नाशिकला माझ्या नावाची चर्चा चालू होती. अरे इथं ओपनची जागा आहे, मग भुजबळ ओबीसी आमच्या याच्यात कसे काही लढणार. त्याला हेच माहिती नाही का विधानसभेत लोकसभेमध्ये आरक्षण आम्हाला नाही. कशाची माहिती नाही, आरक्षण कशाला पाहिजे माहित नाही, कुठे कुठे आरक्षण काय आहे ते माहित नाही. आरक्षणाने एका दिवसामध्ये त्यांना बरं बँकेवर एंट्रीचं काम सुरू केलं. हे शांत राहा, इकडे पोलिसांना मला सांगावं लागेल, शांत राहा.